नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहेत एस्टिमेटिंग कॉस्टिंगचं मीन एरिया मेथड आणि मिड एरिया मेथड. मागल्या लेक्चरमध्ये आपण बघितले की ट्रापेझॉइडल मेथड आणि प्रिझमॉइडल मेथडवर आपण प्रॉब्लेम बघितले होते. थर्ड मेथड आहे त्यातली मीन एरिया मेथड. ओके, युनिटचं नाव होतं एस्टिमेट फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क. त्यातलं काय प्रिझमॉइडल ट्रापेझॉइडल मेथड आपण काढलं होतं. आता होतं मीन एरिया मेथड. तर मीन एरिया मेथड मध्ये नेमकं असतं काय ते कसं वर्क करते ते. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला फिक्स असतो. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. मीन एरिया मेथड. ओके, क्वेश्चन काय असेल? कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ अर्थवर्क फॉर रोड ओके फ्रॉम द फॉलोइंग डाटा युजिंग मीन एरिया मेथड. या ठिकाणी तुमचं मेन्शन केलं आहे की कोणती मेथड तुम्हाला वापरायची? मीन एरिया मेथड. ओके, फॉर्मेशन विथ बी मीन्स बी आहे तुमचं 10 मीटर आणि स्लोपिंग साइड स्लोप ऑफ बँकिंगचा स्लोप आहे 2:1 म्हणजे 2/1 2. स्लोप ऑफ कटिंग 1.5:1 म्हणजे काय झालं तुमचा 1.5. कधी कधी तुम्हाला दिलं असतं 1:2. याचा असं नाही काय 1/2 नाही काय, त्या ठिकाणी 2च घ्यायचं. म्हणजे 1:2 जरी असेल तर तुमचा स्लोप 2च असतो आणि 2.1 असेल तर तुमचा स्लोप 2च असतो. तर या ठिकाणी तुम्ही 0.5 असाल ते सगळं मिस्टेबल. पुढल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे प्रॉब्लेम बहुता. तर चेनेज तुमचं दिलेला आहे तुमचा प्रॉब्लेम इथपर्यंत, याच्यावर तुमचा प्रॉब्लेम घेऊन आहे. ओके, इतका पर्यंत तुम्हाला गिवन आहे. खाली मी डेप्थ हे ठिकाणी आन्सर तुमचं सुरू होतं. आन्सर टेबल डबल ड्रॉ करायचं, त्यामुळे मी काय केलं कंबाईन केलं. चेन इज 0, 50, 100, 150. ग्राउंड लेवल आहे आरलेट ग्राउंड लेवल 498, 497.90, 497.10 आणि 496.40. फॉर्मेशन लेवल तुम्हाला गिवन आहे 996.50, 496, 495 आणि 495. ओके, तर मी काय केलं आन्सर मध्ये आहे असा टेबल काय केलं पुन्हा ड्रॉ केला. ओके, 1 2 3 हे आहे असं ड्रॉ करायचं. डेप्थ म्हणजे काय असतं? फॉर्मेशन लेवल मायनस ग्राउंड लेवल. ओके, फॉर्मेशन लेवल किती आहे या ठिकाणी गिवन आहे. हा टेबल आहे फॉर्मेशन लेवल. ग्राउंड लेवल तुमचा हा आहे. काय करायचं? या फॉर्मेशन लेवल मधून हे वजा करायचं. 496.50 म्हणून 498 वजा केलं, मायनस मध्ये उतरा 1.5. हे सेम याच्यातनं हे वजा करायचं, यातनं हे वजा करायचं आणि यातनं हे वजा करायचं. D1 D2 D3 आणि D4 मी नाव दिले. ओके, पण मायनस साइन इंडिकेट काय करतं या ठिकाणी की म्हणतं की हिअर द डेप्थ ऑफ व्हॅल्यू इज मायनस. तर काय असतं तो फॉर्मेशन लेवल तुमचे काय असते? खाली असते. हे ग्राउंड लेवल असेल तर फॉर्मेशन लेवल खाली असते, त्यामुळे याची किंमत काय असते? मायनस मध्ये असते. मग तो काय होणार? कटिंग मध्ये जाणार तो पोर्शन. ओके, मायनस हा कटिंग मध्ये येतो आणि प्लस व्हॅल्यू तुमचे काय येते? बँकिंग मध्ये किंवा एम्बॅकमेंट मध्ये येते. एवढं लक्षात घ्यायचं फक्त. सगळ्या तुमच्या डेप्थ मायनस मध्ये आल्यामुळे तुमची सगळ्या किमती कशामध्ये येतील? कटिंग मध्ये येतील. मीन एरिया मेथड मध्ये हा एक टेबल आहे. मिड मध्ये थोडा बहुत चेंज आहे. ओके, चेन एज डेप्थ बीडी बी कॅपिटल आहे म्हणजे काय तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं फॉर्मेशन विड्थ आणि तुमच्या डेप्थचं. एनडी स्क्वेअर म्हणजे तुमचे स्लोप कोणता आहे? कटिंगचा आहे का बँकिंगचा आहे? ओके, बीडी प्लस एनडी स्क्वेअर म्हणजे या दोघांचा बेरीज करायची. एम म्हणजे मीन एरिया काढायचा, लेंथ दोघांचा गॅप काढायचा आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? एरिया इंटू लेंथ काढायचं. तर 1 बाय 1 बघू आपण. चेन एज किती आहेत? आपल्या सगळ्या रिडिंग निगेटिव्ह आहेत ना, पण ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाहीये. ओके, 0 50 100 150 टाकून घेतला एक 4. ओके, डेप्थ शीट डेप्थ पुट केले या ठिकाणी. ओके, बी इंटू डी. बी किती आहे तुमचा? फॉर्मेशन विड्थ आहे 10, त्यामुळे काय करायचं? 10 ने मल्टिप्लाय करायचं. 10 इंटू 1.5 15, 1.9 इंटू 19 हे सगळं आलं. ओके, सिंपल आहे. हा, फरक कोण आहे या ठिकाणी? एन डी स्क्वेअर. एन म्हणजे काय? कोणता स्लोप घ्यायचा? तुमचे सगळे व्हॅल्यू काय आहेत? निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह मध्ये तुमचं काय येणार आहे? कटिंग मध्ये येणार आहे का बँकिंग मध्ये येणार आहे? तर तुमचा ओके, तर आपण इथपर्यंत आलो होतो. बीडी आपण काढून घेतलं की कोणता आहे स्लोप, कोणता तुमचा सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत तुमचं काय? कटिंग मध्ये. त्यामुळे तुम्हाला स्लोप काय घ्यावा लागणार आहे? 1.5 चा स्लोप घ्यावा. या ठिकाणी एन ची व्हॅल्यू एन 1.5 टाका, डी आहे तुमचा 1.5 चा स्क्वेअर करा, हे तुमचे किमती निघून जातील. ओके, पुढला एरिया बीडी प्लस एन डी स्क्वेअर म्हणजे काय करायचं? या दोन कॉलमच्या ठिकाणी बेरीज करायची. म्हणजे काय? 15 प्लस 3.3 याला 18 म्हणजे या दोघांची बेरीज येतं, या दोघांची बेरीज येतं, या दोघांची बेरीज येतं, असं बेरीज करायचं. ए मीन या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचं आहे. एम म्हणजे काय? मीन एरिया. तर काय त्या दोन एरिया ओके याची बेरीज डिवाइड बाय 2 करायचं, एव्हरेज खालच्या मध्ये लिहून टाकायचं. किती आलं? 18.375 प्लस 24.457 डिवाइड बाय 2 करायचं, 21.395 येतं. या दोघांची बेरीज इथं येणार आणि या दोघांची बेरीज डिवाइड बाय 2 या ठिकाणी येणार. ओके, इथपर्यंत आलं. आता तुम्हाला काढायची लेंथ. लेंथ बघा बरं, याची लेंथ काढायची. किती आहे? 50 आणि 100 मधला फरक 50. ओके, 50 आणि 150 मधला फरक 50, 0 आणि 50 मधला फरक 50. काय करायचं? 50 50 50 या ठिकाणी तुमच्या लेंथ आल्या. आता काढायचं तुम्हाला व्हॉल्यूम. तर सगळं व्हॅल्यू कशामध्ये? आपल्या कटिंग मध्ये. त्यामुळे काय करायचं? एरिया इंटू लेंथ काढली तुमचा व्हॉल्यूम निघून जाईल. म्हणजे याचं युनिट आहे मीटर स्क्वेअर आणि याचं युनिट आहे मीटर. आलं तुमचं उत्तर येईल
क्युबिक मीटर मध्ये, म्हणजे 21.395 इंटू 50 झालं 1069.75. ते सगळ्याची बेरीज खाली करायचं तर टोटल निघलं 3095 क्युबिक मीटर. ओके, तर अशापर्यंत तुमचं काय झालं, मिन एरिया प्रॉब्लेम आपण बघितला. नेक्स्ट बघूया पुढला प्रॉब्लेम कशावर आहे आणि कसा आहे. ओके, तर या ठिकाणी बघू शकता हा प्रॉब्लेम काय केले. द फॉर्मेशन लेवल ऑफ रोड ऍट स्टार्टिंग पॉइंट इज 470. म्हणजे काय, फॉर्मेशन लेवल आहे पहिल्या पॉइंटचे 470 आहे. नीट लक्ष द्या, पहिल्या पॉइंट 470 आहे. द रोड सरफेस शाल बी फॉलिंग ग्रेडियंट. ग्रेडियंट कसं आहे, फॉलिंग आहे. ओके, रायझिंग म्हणजे वर जातो, फॉलिंग म्हणजे खाली जातो. 1 to 60 म्हणजे 1/60. ओके, फॉर्मेशन विड्थ ऑफ रोड इज 12 मीटर. म्हणजे कॅपिटल बी किती आहे तुमचा, 12 मीटर आहे. ओके, साइड स्लोप 1:2 इन इम्पॅक्टमेंट. बघा या ठिकाणी काय 1:2 आहे. इम्पॅक्टमेंटला किती आहे, म्हणजे किती आलं 2. आणि कटिंग साठी 1:1.5 म्हणजे कटिंग साठी किती आला तुमचा 1.5. दोन आले. तर चेनेज आणि आरएल या ठिकाणी बघा फॉर्मेशन लेवल तुम्हाला घेऊनच नाहीये. चेनेज आणि आरएल आपण घेऊन घेतलं. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ अर्थ फॉर रोड युजिंग मीन एरिया अँड मिड एरिया मेथड. दोन्ही मेथड आपल्याला काय काढायचंय, तुम्हाला क्वांटिटी काढायची. सगळ्यात पहिले आपल्या फॉर्मेशन लेवल घेऊन आहे का नाही, फक्त पहिल्या पॉईंटची फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे 470. म्हणजे झिरोची जी फॉर्मेशन लेवल आहे ती किती आहे 470. पुढल्या काढायच्यात, पण कसं आहे फॉलिंग ग्रेडियंट म्हणजे कमी कमी होत जाणार. ओके, फॉर्मेशन लेवल ऑफ चेनचं सूत्र काय, फॉर्मेशन लेवल ऑफ प्रिव्हियस चेन प्लस मायनस ग्रेडियंट इंटू चेनेज डिफरन्स. तर ग्रेडियंट प्लस मायनस काय, म्हणजे रायझिंग ग्रेडियंट असं या ठिकाणी बघा, पॉझिटिव्ह फॉर रायझिंग ग्रेडियंट, निगेटिव्ह फॉर फॉलिंग ग्रेडियंट. तुमचा ग्रेडियंट कोणता आहे, तुमचा ग्रेडियंट आहे पॉझिटिव्ह, सॉरी तुमचा ग्रेडियंट आहे फॉलिंग. या ठिकाणी बघू शकता फॉलिंग ग्रेडियंट आहे. मग तुमचं काय येणार किंमत निगेटिव्ह मध्ये येणार आहे. बघा पहिल्या पॉईंटची चेनेज माहिती आहे तुम्हाला, तेव्हा पुढचा पॉईंट किती आहे 30 चा आहे. मग 30 ची चेनेज आपण कशी करतो बघा, फॉर चेनेज 30 ओके इज इक्वल टू एफएल ऑफ प्रिव्हियस चेनेज. म्हणजे पहिल्या पॉईंट चेनेज किती आहे 30 च्या आधी कोणता पॉईंट आहे 0, म्हणजे स्टार्टिंग पासून 0 आहे 470. पहिल्या पॉईंटची काय 470 मायनस फॉलिंग ग्रेडियंट असल्यामुळे किती आहे ग्रेडियंट 1:60. 1:60 या ठिकाणी 1:60. त्यामुळे काय करायचं 1/60 इंटू चेनेज डिफरन्स. दोघांचा फरक 0, 30, 60, 90 दोघांचा फरक आहे 30. आली किंमत 469.5 कितीची 30 ची. असं तुम्ही 60, 90, 120 आणि 150 ची काढू शकता. पण आपण डायरेक्ट सांगू मी कसं करायचं ते. तुम्ही चेनेज काढलं 0, 30, 60, 90, 120, 150. आरएल गिवन आहे, एफएल पहिल्या पॉईंटची घेऊन आहे 470 आणि 30 ची काढली तुम्ही 469.5 इथे घेतली. ओके, हा काय झाला कमी झाला. फॉलिंग ग्रेड कितीचा फरक आहे 0.5 चा, तोच फरक इथे टाकायचा. 469.5 म्हणून 0.5 वजा करा 469 हे कमी 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 होत गेलं. ओके, डेप्थ काय फॉर्मेशन लेवल मध्ये ग्राउंड लेवल सेम. याच्यात हे वजा करायचं, नाही वजा करायचं, नाही वजा करायचं, नाही वजा करायचं, नाही वजा करायचं, नाही. तर त्या ठिकाणी बघू शकता पहिल्या 4 व्हॅल्यू तुमच्या पॉझिटिव्ह आहेत म्हणजे बँकिंग, दुसऱ्या 2 व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह म्हणजे काय तुमच्या कटिंग. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ठिकाणी चेंज झालं. बघा बरं, मायनस इंडिकेट काय कटिंग सेक्शन सांगितलं तुम्ही मागल्या लेक्चर मध्ये, मागल्या प्रॉब्लेम मध्ये. आता बघा कोणत्या सेक्शन मध्ये झालं 90 आणि 120 मध्ये तुमचं काय झालं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालं. म्हणजे इम्पॅक्टमेंट करता करता काय झालं तुमचं कटिंग झालं. बघा इन बिटवीन 90 मीटर चेन टू 120 मीटर चेन देयर इज सेक्शन कन्वर्ट फ्रॉम बँकिंग टू कटिंग. म्हणजे काय तुमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होता ती व्हॅल्यू कशामध्ये गेली हो निगेटिव्ह मध्ये गेली. तर आपल्याला काय करायचंय कोणत्या पॉइंटला एक्झॅक्ट 0 होता ते आपल्याला काढायचं. ओके, म्हणजे 90 आणि 120 मध्ये 0 कुठं झाला असणार आहे ते आपण काढतो बाय युजिंग सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी. ओके, सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी आपण बघितली आहे. 90 ला किती हाईट 0.3 आणि 120 ला किती -1.7. हे इथं केलं 90 120 0.3 पॉझिटिव्ह आहे 1.7 निगेटिव्ह आहे. जॉईंट केलं आम्ही x मानला आणि चेनेज डिफरन्स किती दोघांच्या मध्ये 120 आणि 90 30 आहे. त्यामुळे 30 - x हे डिस्टन्स आलं. उंची डिवाइड बाय पाया किंवा पाया डिवाइड बाय उंची आपण काय बी करू शकतो. पहिले मी करतो उंची डिवाइड बाय पाया. उंची किती आहे पहिल्याची 0.3 डिवाइड बाय पाया x म्हणजे उद्याची उंची 1.7 डिवाइड बाय पाया 30 - x. x ची किंमत निघाली 4.5. पण ऍक्च्युअल 4.5 वर 0 झालाय का नाही. 90 प्लस 4.5 म्हणजे 94.5 वर तुमचं काय झालं 0 झालं. म्हणजे दॅट इज 90 plus 4.5 is equal to 94.5 chain आहे. There is a section convert banking into cutting. 94.5 या मीटरला काय झालं तुमचं बँकिंग होता कटिंग मध्ये गेला. म्हणजे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाला. ओके, तर ते पॉईंट कोणत्या ठिकाणी कामाला लागणार आहे बघा 94.5 90 च्या नंतर 94.5 आहे. आता या ठिकाणी मी काय लिहिलं बी 12 मीटर लिहिलं. सॉल्व्ह होतंय कटिंगचा 1:1.5 आणि बँकिंगचा 1:2. ओके, तर मीन एरिया मेथड आपण मागला प्रॉब्लेम आहे सर आपण दिलं सगळं टेबल. चेनेज बघा 0, 30, 60, 90 नंतर 120 नाही घेतली कशी काय घेतली 94.5 घेतली. ओके, 120 आणि 150 या ठिकाणी फक्त सांभाळायचं. डेप्थ आहे अशा घेतल्यात. ओके, बीडी बी किती आहे तुमचा 12 मीटर 12 ने मल्टिप्लाय करत गेलो. ओके, आता एन डी काय पहिले तुमच्या बँकिंग मध्ये आहे त्यामुळे स्लोप किती आहे 2. या ठिकाणी एन ची व्हॅल्यू 2 घ्यायची पहिल्या 4 साठी. ओके, आणि काय साठी काय घ्यायची तुमची 1.5 घ्यायची. बीडी प्लस एनडी स्क्वेअर या दोघांचा बेरीज आपण घेतली
एम म्हणजे काय, अवरेज ऑफ मीन एरिया. 66.5 प्लस 38 आहे, दोघांचे अवरेज इथं आलं, या दोघांचं अवरेज इथं आलं, या दोघांचं अवरेज इथं, हा या दोघांचं अवरेज इथं आलं. या ठिकाणी बघा ब्लँक काय केलं, 54.5 ला डेप्थ किती आहे 0, बीडी किती येणार 0, एनडी स्क्वेअर किती येणार 0, बीडी प्लस एनडी स्क्वेअर येणार 0, सगळं 0 आहे टोटल व्हॅल्यू. ओके, हा आता या ठिकाणी अवरेज 3.38 प्लस इथं काय नाही 0 आहे, दोघांची बेरीज इथं आली अवरेज, या दोघांचं अवरेज इथं, या ठिकाणी काय नाही 0 आहे, या दोघांचं अवरेज इथं. ओके, लेंथ किती आहे 0 ते 30 मध्ये किती आहे लेंथ 30, 30 ते 60 मध्ये 30, 60 ते 90 मध्ये 30, 90 ते 94.5 मध्ये या ठिकाणी 4.5, या ठिकाणी गोळ करायचा नाही, 30-30 करसाल चुकून जाईल. ओके, नंतर 120 आणि 54.5 याची याचा डिफरन्स किती या ठिकाणी द्यायचा 25.5, आणि 150 आणि याच्या दोघांचा फरक या ठिकाणी द्यायचा 30. ओके, जे व्हॅल्यू बँकिंग मध्ये आहेत हे बघा, हे टोटल पहिले बँकिंग मध्ये जातील, ही जी व्हॅल्यू आहे 0 ची, ती वरचा जो पोर्शन त्याच्यामध्ये जाईल, वरचा पोर्शन कशामध्ये तुमचा बँकिंग मध्ये, त्यामुळे ही व्हॅल्यू बँकिंग मध्ये गेली. वरचा पोर्शन जर निगेटिव्ह असेल ही व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये गेली असते, आणि हे दोन निगेटिव्ह आहे त्यामुळे या ठिकाणी काही कटिंग मध्ये जाते. या दोघांची ॲव्हरेज बेरीज करून घेतली ही व्हॅल्यू येते. आता मिड सेक्शन मध्ये बघा सगळं सेम आहे, फक्त या ठिकाणी मिड आहे, सेक्शन एरिया फरक काय बघा, चेन एज डेप्थ सेम आहे. ओके, या ठिकाणी अवरेज एरिया होता, या ठिकाणी डेप्थचा अवरेज आहे डी मिनिमम. ओके, बीडीएम एनडीएम स्क्वेअर, डीएम म्हणजे काय मिड एरिया मिड डेप्थ आहे, दुसरं काही नाही. ओके, चेन आहे अशा आपण घेतल्या, जसं आपण बघितलं डेप्थ पण आपण घेतली, आता या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी प्लस करून टाकायची, अजिबात टेन्शन घ्या, डेप्थ निगेटिव्ह नसते, पण या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह करून घेतली मिड सेक्शन मध्ये. डीएम म्हणजे काय, जसा वर्ड या ठिकाणी आपण बघितला एएम, एएम म्हणजे काय होता, या दोघांची बेरीज डिवाइड बाय 2 म्हणजे अवरेज घेतला होता एरियाचा. आता डीएम म्हणजे काय, डेप्थचा अवरेज घ्यायचा, 3.5 प्लस 2.3 डिवाइड बाय 2, 2.9 या ठिकाणी आलं. ओके, या दोघांचं अवरेज हे आहे, या दोघांचं अवरेज हे आहे, या दोघांचा अवरेज हे आहे, या दोघांचा अवरेज हे, या दोघांचा अवरेज हे, आणि या दोघांचा अवरेज हे. ओके, हे डीएम चे व्हॅल्यू आले. बीडीएम म्हणजे काय, बी आपला 12 मीटर विड्थ ऑफ फॉर्मेशन लेवल. ओके, त्यानं मल्टिप्लाय करायचं, 12 मल्टिप्लाय करायचं, या कॉलमला हे कॉलम निघून जाईल. ओके, इथपर्यंत ओके. आता एन, एन या ठिकाणी 2 आहेत कटिंग आणि बँकिंग साठी. पहिले बघितलं, पहिले इतके व्हॅल्यू तुमच्या काय आहेत, इतके तुमचे बँकिंग आहे पॉझिटिव्ह होत्या, त्यामुळे आपण किती स्लोप किती यायचं 1:2 वर म्हणजे काय घ्यायचा, या ठिकाणी एन 2 घ्यायचा, आणि या ठिकाणी एक खालच्या पॉईंटला घ्यायचा एन 1.5 घ्यायचा, त्याच्यामुळे ते गिव्हन आहे कटिंग साठी. ओके, तर इथपर्यंत व्हॅल्यू तुमची काय आहे, वरच्या व्हॅल्यूला स्लोप आहे तुमचा 2, आणि खाली आहे तुमचा स्लोप 1.5 या कॉलमचा, या एन साठी. ओके, एनडीएम स्क्वेअर म्हणजे काय, एन आहे 2 इंटू डीएम म्हणजे हा 2.9 चा स्क्वेअर आला, उत्तर 16.82. ची किंमत कशी आली, एन आहे 2 गुणिले 1.5 चा स्क्वेअर, उत्तर आली किंमत 5.12. ओके, आता बीडीएम प्लस एनडीएम स्क्वेअर म्हणजे काय, या दोघांची या दोन कॉलमची बेरीज या ठिकाणी म्हणजे काय एरिया काढायचा, काढला एरिया मागल्यासारखं. लेंथ, लेंथ सेम 0 ते 30 चा फरक 30, या ठिकाणी मी क्लिअर करतो एकदा. हा, या दोघांचा फरक पहिली लेंथ, या दोघांतला फरक ही लेंथ, या दोघांतला फरक ही लेंथ, या दोघांतला फरक ही लेंथ येईल, या दोघांतला फरक ही लेंथ येईल, आणि या दोघांतला फरक ही लेंथ येईल. हे दोन किमती फक्त मिस होऊ द्यायच्या. ओके, आता मागल्या प्रॉब्लेम मध्ये काय सगळं व्हॉल्यूम काढायचं, एरिया इंटू लेंथ असतो व्हॉल्यूम. ओके, आता पहिल्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे काय येणार, सगळ्या व्हॅल्यू बँकिंग मध्ये येणार पॉझिटिव्ह असल्यामुळे. या ठिकाणी स्लोप काय होता तुमचा, डेप्थ निगेटिव्ह, त्यामुळे ही दोन व्हॅल्यू काय येणार तुमच्या निगेटिव्ह मध्ये येणार. ओके, दोघांची बेरीज करून अवरेज फक्त माहिती, त्या ठिकाणी दोन्ही आपण काय करता चेक करता की बाबा फरक किती आहे. ओके, टोटल बँकिंग किती आली 2560, वरच्या मध्ये किती आली 2580, नियर अबाउट जवळ. ओके, कटिंगची किती आली 978, वर आली 1007, ते पण नियर अबाउट जवळ आहे. ओके, तर तुम्हाला जो प्रॉब्लेम विचारला तो प्रॉब्लेम मध्ये आपल्याला करावा लागेल. आता या ठिकाणी तुम्ही माझ्यासाठी मिड सेक्शनला हे डी नाही काढायचा, ज्या ठिकाणी तुमचं सेक्शन चेंज होईल पॉझिटिव्ह निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, तुम्हाला हे प्रॉपर्टी काढावीच लागणार आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गुगल जे कमेंट करू शकता व्हिडिओवर, आवडला असेल लाईक आणि शेअर करू शकता. ओके, यासोबत मी गुगल क्लासरूमला याची पीडीएफ पण टाकेल. ओके, ठीक आहे, थँक्यू.